स्वागत आहे तुमचा एक नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉग आणि सिंगापूरचा आपला आहे तिसरा दिवस आणि हा शेवटचा दिवस आहे। रात्री फ्लाईट पकडून जायचं आपल्याला दुसऱ्या कंट्रीत। तर युनिव्हर्सल वर्ल्ड पोचायला तुम्हाला कोणत्याही म्हणजे तुम्ही सिंगापूरमध्ये तर हार्बर फ्रंटला लागेल। हार्बर फ्रंटवरनं मग MRTचा मॉल आहे विवो सिटी, त्याच्या एकदम टॉप फ्लोअरला जायचं, तिथनं तिकीट करायचं। संतोषा आयलंडला यायला तुम्हाला तिथनं तिकीट काढायला लागतं। राऊंड ट्रिपचं ते $4 घेतात, जवळच आहे। पण मी तर सांगतो या मेनो रेलमध्ये या, जसं आम्ही आलोत मेन रोलमध्ये तिथं वरती गेल्यावर त्या एंट्री करताना तिकीट आहे, तिकीट घ्या। इथे तुम्ही एक 10 मिनटाच्या आसपास पोचाल आणि आम्हाला हा तिकीट पडला आहे 4300ला। 5000 असतो, पण थोडेसे आम्ही इकडे ॲपवर जरा सर्च केला तर आम्हाला 5000 पडला। आम्ही हॉटेलमधनंच डायरेक्ट बुक केला, म्हणजे कसं टेन्शन नाही काय नाही। हे बघा, तर इकडनं एंट्री आहे, तर इकडनं आहे कन्व्हिनियन्स सेंटर, नंतर ॲडव्हेंचर कवर वॉटर पार्क आणि युनिव्हर्सल स्टुडिओ। तर आपल्याला जायचं आहे युनिव्हर्सल स्टुडिओला। हे बघा, तर बालू आणि मी ॲक्च्युली काल थोडा प्रॉब्लेम झाला होता, मी जरा परलो थोडासा परलो, तर विचार करत आम्ही जायचं का नाही। पण नंतर मग आम्ही डिसाईड केला का जाऊच, युनिव्हर्सल वर्ल्ड पार्क बघू काय आहे त्या। हे बघा, अशी इकडनं एंट्री आहे आणि होतं तुम्हाला माहिती असं स्पॉट। आणि इथं यायचाल ना तुम्ही सकाळी या। आम्ही किती वाजता आलो माहिती, 1 वाजता आले हो। बरं बघू, जेवढा कवर करता येईल तेवढा करू। थोडा आमचा प्रॉब्लेम होता। आणि ह्यो बघा ती पृथ्वी फिरतं, तो ह्यो तुम्ही बघितलं असेलच। या बघा इकडं आता तुम्हाला थोड्याला दिसेल, म्हणजे जो तो इथं येतं आहे तो इथं म्हणजे फोटो काढणार नाही असा कावात नाही होऊ शकत नाही। ह्यो एक पोऱ्या का मम्मीला कसा तारा देतं, ही सगळीकडे आहे ही तारा। ही बघा, ही सगळीकडे तारा आहे नी, ही बघा कशी पृथ्वी गोल गोल फिरतं युनिव्हर्सल वर्ल्डची। तर ऊन असा कडक आहे आणि इथे एक तो मिनी काय तो काय रखलं मिनो काय तो नवीन कार्टून असतं बघा, ते आज एक थीम पार्क मिनो मिसा, ते आज एक थीम पार्क नवीन रेडी झाले, तो पण आपण कवर करू। नाही बघा इकडं असा आपण पण फोटो काढून घेऊ, म्हणजे कसा स्टोरीला टाकायला झपूक हा बालू कर आधी तिकडे इकडं। हां, तर बालू पण आता फोटो काढायला सांगेल मला। ऊन एवढा कर घे काय सांगू। हा बघा, आज क्लायमेट मस्त आहे बघा। आणि तुम्हाला इकडे यायचे 3 वे आहेत, एक मोनोरेल बाय तुम्ही कारनी पण येऊ शकता आणि तुम्ही रोपवे त्याच्याने पण येऊ शकता, असे 3 ऑप्शन आहेत। रोपवे खूप कॉस्टली आहे, मोनोरेल एक तर चिपेस्ट वे, नाहीतर या चालत पण येऊ शकता, एवढा काय नाही। तर तुम्ही 7ला निघा म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला पोचता येईल। तर आता घेऊयात आपण कवर करून ना, असं तुमचं तिकीट दाखवायचं। मग तिकीट घेतल्यानंतर हे बघा अशी एंट्री आहे। तर इथं सगळी फोटो काढायला असतं आणि इथं युनिव्हर्सल स्टुडिओ स्टोअर आहे, म्हणजे तुम्ही इथं शॉपिंग करू शकता। म्हणजे प्रत्येक अशी बघा एक शॉप म्हणजे असं बनवून ठेवले आहे। तुम्ही खायला सोबत पाण्याची बॉटल या खायला वॉटर सगळं आणू शकता, चेकिंग वगैरे काय नाही होत। तर तुम्हाला काय काय लागतं आहे काय नाही सगळा तुम्ही आणू शकता। हे बघा मस्त जरा सावली बिवली आहे, काय टेन्शन नाही ना। आता बरी पब्लिक पण नाही ना, इकडं समोर आहे स्टारबक्स, बऱ्याच तुम्हाला खायचे वगैरे गोष्टी भेटतील। हा बघा, तर आपण बघूयात पुरं काय काय बघायला भेटतं काय नाही। आता स्टार्टिंगपासूनच लोकांनी फोटो काढायला धुरकूस घेतले, आम्ही पण घेणार धुरकूस फोटो काढायला। तर हे बघा असं इथं हे मिनो लँड आहे, फायर आहे, वॉटर वर्ल्ड आहे, द वर्ल्ड लॉस्ट वर्ल्ड, न्यूयॉर्क सायन्स सिटी, सायफाय सिटी, इजिप्त आहे, हे बऱ्याच अशा गोष्टी आहेत। तर आपण इकडनं स्टार्ट करूयात। तर स्टार्टिंगलाच बघा काय भारी व्ह्यू आहे, एक नंबर। हा बघा मिनो लँड तो काय तो पहिले माझं वाटतं इकडे आहे। हे बघा तुम्हाला कुठं पण एंट्री करू शकता, इकडनं तिकडनं स्टार्ट करू शकता। तर इकडनं तर आता मी विचार करतो का इकडनं स्टार्ट करावा। पहिला स्टार्टिंग जरा पोरांच्यापासून खेळा विलाच्या गोष्टी आहेत तिथनं जरा स्टार्ट करावा असं मला वाटतं आहे। एवढा खतरनाक वाटतं। हा लेटेस्ट ओपन झालेला आहे मिनियन लँड। हा मिनियन लँड हा आत्ताच ओपन झाला आहे, मला वाटतं 3-4 महिने झालं काहीतरी, आत्ता जस्ट लेटेस्ट ओपन झाला आहे। तर आपण एक्सप्लोर करूया याला। हा बघा स्टार्टिंगला आलं का इकडं आईस्क्रीम आहे, इकडं फूड स्टेशन आहे ना, इकडं आगामुताला काय असं जाऊ शकता तुम्ही इकडं। हे बघा काय भारी आहे, म्हणजे खतरनाक। ही बारीक पोरांचा फेवरेट कार्टून जसं इकडं बारीक पोरांना खेळासाठी आहे, इकडं तुम्ही मोठी माणसांना जाऊन बसू शकता। किड्यांवर बसायला आहे ना, हे कार पण आहे। हे बघा जरा यो दिसतंय, यो काला पर्पल
पिंक कलरच्या घरांग घुसू जरा जाऊन बघू याच्यान काय आहे नक्की. इकडे दाखवतो 25 मिनिटाची वेटिंग. जरा तर असंच बरं जाऊन येऊ. एंट्री हे बघा असं घर बनलेलं वाटतं. काय आहे काय माहिती. बाळलो बरं चल बरं याच्यान जरा जाऊन येऊ. या बघा यो कार्टून तुम्ही बघितलं असेलच. याचाच तो मिनियन काय तो आहे तो याच्या रिलेटेड जरा आपण बघू पुरं काय नक्की होतं. 3D आहे का 4D आहे का 5D आहे खुर्ची बसून आहे का उभ्या नाही काय बघू आता जरा. I usually take this time to interview new recruits one at a time, but I'm working on something really big today, so I'm going to have to do this kind of quick. Hello, I'm Gru. What's your name? Where are you from? Well, that might be the process. Question. And thankful. It will not hurt me a bit. Uh-oh, we have a problem. असं आतमध्ये बसून आता इकडं राईड घ्यायचं ना आपल्याला. तर मी पण बसतो जरा इकडं आतमध्ये. तर बघू आता काय कसा होतं कशी होतं ही राईड. हे बघा इकडं पाहिजे तर तुम्ही बसू शकता. लालू इथं बसू आता. तर इकडं आतमध्ये काय व्हिडिओ काढून नाही दिल्या. तर व्हिडिओ काढला आता जरा बाहेर आले पण एवढा भारी आहे ना. तर ना प्रत्येक राईड झाल्यानंतर प्रत्येक शॉपचं बघा मिनियन ते यांना बानानं लय आवडतं. आणि त्या बेसिकली त्या याच्यात मस्त 3D ॲनिमेशन दाखवलं आहे. म्हणजे ॲडव्हेंचर इकडून तिकडनं हे होतं ना. तो मोठा लंबूचा असं तो सगळ्या बारीक बिरीक कॉर्नर वाचत आहे अशी स्टोरी आहे. तुम्ही इथं आल्यावर नक्की इकडे व्हिजिट करा. हे बघा छोटे छोटे अशी हे खेळणी बिळणी हे असे बराच शॉप आहे बघा. एवढा मोठा शॉप आहे. हे बघा मिनियन ते आले बाहेर इकडं फोटो काढायची एवढी लाईन लागली बघा. बाबा बाबा आलंय खतरनाक. तुम्हाला जर फोटो काढायचा असेल हे बघा इथं असं हे लाईनीत थांबायचा नाही तर फोटो काढून घ्यायचं. आता आपण याच्यात मार्निंगमध्ये जाऊ. इथं तुम्हाला 4Dचे म्हणजे जे मूवीज वगैरे जसं दाखवतात म्हणजे आतमध्ये जाऊन एंट्री मारू. गरम होतं बाहेर बाबा. आतमध्ये आता बघूयात आपण कसं काय लय मस्त थंडी वाजतंय. असं गॉगल उचलायचं का शिटा बिटाचं असेल पण इथे बघा असं सांगतंय काय काय आपल्याला. आता बघूयात काय काय बघायला भेटतं. अजून ना काही दिसत नाही. यो ताजमहल सारखा होता. यो मला वाटला 4D बिर्डी बारात काहीतरी खुर्चीम बसून इकडे इकडे असेल. पण काय धरणं होता काय नाही. तुम्ही याच्यानं आराम नका येऊ. फक्त हे बघा याच्यान फक्त फोटो काढा ना जावा. तुम्ही कालीवर तुमचा टाईम वेस्ट कराल. स्टार्टिंग ॲक्च्युली तिकडनं होती पण आम्ही इकडनं गेले. तिकडनं अशी पब्लिक जरा हे करत असेल ना तुम्ही बरं इकडनं करावा. थोडा पूर आल्यावर त्याच्याच बाजूला यो इकडे अशी शॉप आहे. याही आहे ना याची शॉपची मार्केटिंग लई केली म्हणजे कार्टून रिलेटेड यो स्पेशल आहे ना बारीक पोरां एक नंबर आहे. तर इकडे बघा असं शॉप बी पेन बारीक पोरांना. परत जर तुम्हाला बसायचं असेल तर हे बघा बारीक पोरांना मस्त बसायसाठी हे पण आहे. पालणं छोटे पालणं नाही इकडे तुम्हाला जर शॉपिंग करायचं करू शकता. शॉपिंग काय पाहिजे ते हे बघा बारीक पोरांना बसायला. चालू बोलता पण तिकडे जाऊ काय हो पुशा बॉट्स काय गॅन काय जर्नी चल हे पण बघू. आज छोटी छोटीची बारीकशी आहे तर ही पण जरा फिरवून घेऊ. हे बघा जेवढ्या आपल्याला पास करता तेवढा करायचं आहे कारण की टाईम नाही. तर लवकर आणि गचरी पण नाही मला वाटतं. बघू चला आता पुरं. युनिव्हर्सल स्टुडिओला आल्यावर एकच प्रॉब्लेम येतं काय इथं आहे ना असा तास लाईन थांबायला लागतं. जर तुमच्याकडे पैशाची कमी नसेल नाही तास एक तास तरी थांबायला. त्याच्या पैशाची कमी नसेल तर तुम्ही आहे ना तिकिटा करा म्हणजे एक्सप्रेसची तिकिटा करा म्हणजे तुम्हाला थांबायला नाही लागणार. हे बघा असं एक तास थांबायला लागतं प्रत्येक राईडला. म्हणून इथं काही लोक युनिव्हर्सल यायला कटाळतात नाही तर काही कारणं ते लहानपणाचं नाही पडत. प्रत्येकाला वेगळी चॉईस. बघा ही अशी राईड असतं ती घेऊन जाणार तुम्हाला.
एक अर्धा पाऊण तास थांबायला लागला, पण खरंच राईड मस्त आहे. तुम्ही ही ट्राय करा, लहानपणाला पण आवडेल, तुम्हाला पण आवडेल. तर व्हिडिओ अलाउड नाही केली, पण तरी आम्ही कशी कशी लपून झपून काढली. पण काही राईडमध्ये असा खालतीवरती होता, नशीब मी लगेच कॅमेरा बंद केला. तर आता इकडे एक पुरे एक शो चालू झाले. इकडं मांजरी आले, हे बघा मांजरींचा आणि यांचा डान्स चालले. त्याच्या पण जरा रेकॉर्डिंग करू. Alright, everyone, let me see you clap along. आपण आले हो ज्युरॅसिक पार्कला. हे बघा वॉटर वर्ल्ड पण आहे, पण वॉटर वर्ल्ड हे पण. तर आता ज्युरॅसिक पार्कला जाऊन जरा एंट्री मारू. इकडं सावलीन आल्यावर टॅरेक सुरस नाही, इकडं तुम्हाला असं खायला पण येईल. तर येताना आम्ही प्रोटीन बार आणले मस्त. तर दाबा के खाल्लं मागाशी, एक एक खाला, पण पोट भरले असं आहेत. हे बघा डायनासोर लगे आजीर इकडं काय रॅपिड्स ॲडव्हेंचर जरा आहे इकडं. तो एक अट्रॅक्शन अशी राईड आहे. आता तर या राईडमध्ये आता बसून जाणार आम्ही. You are about to be transported back in time to a time when dinosaurs ruled the राईड world. आहे, त्याही सांगितलं कॅमेरा यूज नका करू, पण आम्ही जरा रिस्क घेऊन काढतो. हे बघा One of which is usually quite shy. तर ह्यो ज्युरॅसिक पार्कचा तो वॉटरचा होता, एवढा खतरनाक होता काय सांगू तुम्हाला ना. आम्ही एक म्हणजे एक्सप्रेसची लाईन आणि साधी लाईन, तर आम्ही डायरेक्ट घुसलो एक्सप्रेसच्या लाईन. आम्हाला काय गेलो पुरं लगेच एंट्री, म्हणजे 2 तासाचा आमची राईड सेकंदान करून ना. एवढी भारी राईड होती, तुम्ही बघितली आहे का नाही व्हिडिओ. काही गोष्टी काही एरियात मग मी काढलं नाही, एवढी भारी ना खतरनाक ना. आता आपण आले या इजिप्तच्या पॉईंटला. आहे बघा इजिप्त, तुम्हाला फील होईल का तुम्ही इजिप्तला आहे मस्त पुरं चालत आले. ही पण ही खतरनाक राईड आहे इकडची, तुम्हाला दिसेल आता. ही बघा इकडनं तिकडनं ही हिंट. पण ही राईड माना काय घ्यायची नाही, बालवड बोललो तूच जा. नाही हे बघा इथं एंट्री बाबा, हे बघा कसलं आहे खतरनाक. असं तर खरंच इजिप्तला आले. हे बघा नो कॅरी बॅग्स अलाउड, इथं कॅरी बॅग्स अलाउड नाही. इकडनं अशी इकडनं पण एंट्री आहे. ही बघा कसली खतरनाक ना. मध्ये चालले इथं मी, तर बघू कशी होतं राईड कशी नाही. हे बघा कसला खतरनाक. मी सिंगल आहे म्हणून सिंगलसाठी नाही, इकडे यांचं गँग आहे म्हणून गँगसाठी. आतून असं दिसतं बघा इजिप्तची अख्खी थीम. ही बघा ही अशा प्रकारची आतमध्ये राईड असतं. तर राईडमध्ये आपल्याला मोबाईल यूज नाही करून देत. तर ही बघा ही एवढी खतरनाक राईड असतं. ही अशी लोक चिखलात राहतात. अशा राईडमध्ये आपल्याला बसून जायचं आहे, पण मोबाईल तर यूज नाही करता येणार. तर तुम्हाला दाखवतो बघा ही अशी गाडी नाही, या गाडीने बसून जायचं आहे आपल्याला पुरं. Your souls will be mine for all eternity. ही इजिप्तची राईड एवढी खतरनाक होती आतून, तरी मी कशी अशी व्हिडिओ काढले. एवढे भारी होती ना खतरनाक. तुम्हाला जर रिअल एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर इथं यायला लागेल. तरी मी माझा बेस्ट ट्राय केला, पण लय भारी होती. फाडू खतरनाक होती. तर आता पुढची राईड पण जरा आपल्याला जायची आहे. तर बालू बोलतं मला हिजाम वाचायचे, बालू वाचायचे का, पण मी वाचणार नाही. ही कसली खतरनाक राईड आहे बाबा, एक नंबर खतरनाक आहे. हे बघा मला आता आराम बसायचा नाही, माझ्या आवडत होतं. आणि राईट शोल्डर माझा इंजर्ड आहे, सो मी नाही बसू शकत. येस आपण सायफाय सिटीमध्ये आले आहो. हे बघा, आणि इकडं पुरा हॉलिवूड पण आहे, न्यूयॉर्क पण आहे ना. इकडं ही पण राईड आहे. तर बारीक पोरांसाठी राईड आहे ही बघा. तर काय वेटिंगची गरज नाही, म्हणजे जेणेकरून तुम्ही बारीक पोरा असतील तर लगे इकडं बसू शकता. या बघा ही अशी राईड आहे. थोड्या वेळेला मला तर वाटतं चालू होईन वाटतं. हे बघा नाही, इकडं काहीतरी गाडी आली कसली. हे बघा गाडी काय चालू आहे काय माहिती, काहीतरी डान्स चालू आहे वाटतं. बँजोवाले आले वाटतं. आपण बघू बँजोवाल्यांचा. Oh yeah!
राईड चालू झाली बघा. अशी राईड आहे. इकडे जाऊ जरा सायफाय मध्ये म्हणजे ते बंबल बी वगैरे तुम्ही मूवी बघितले असेल तर ते आज बनवून ठेवले इकडं. नाही गाडी बघा ती. आता इकडं पुरा म्युझिक जरा जास्तच लाऊडली वाजतं त्याच्यामुळे माझा आवाज मे बी कमी आला ते वेगळा बारीक वर अशी मस्त तिथे फोटो काढतात. त्याला पण ट्रान्सफॉर्मर राईडमध्ये घ्यायला जा इकडं राईड. तर इथे एंट्री आहे. ओके चला आता इकडनं एंट्री आहे सिंगल राईड. तर इकडनं आता मग गचरीच नाही तर बाबा लय बारा वाटला. हे बघा अख्खा खाली आहे कारण की स्टार्टिंगचा पॉईंट आहे ना. आम्ही करता एंडिंगला. काय रे बालो स्टार्टिंगचा पॉईंट आहे ना आपण त्याला एंडिंगला. अजून बरंच पॉईंट कव्हर करायचं बाकी आहे. जेवढं आता होता तेवढं आपण करत घुसले नाही बघा. सकाळच्या टायमाला लय इथं गचरी. हे बघा पार्ट बीट ते म्हणजे गेले इकडे जागा जागी बघा. पाणी बिनी प्यायला पण आहे प्रत्येक राईडला. अख्खी खाली आहे. या बघा असं वाटतंय का बाबा खतरनाक. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही तरी आपण बघूयात कसं का आपल्याला अशा राईड असं नाही राईडमध्ये जायचं आहे. ट्रान्सफॉर्मर राईड एवढी भारी होती मी दाखवू शकलो नाही पण लय खतरनाक होती. आपण हॉलिवूड थीम पार्कला आलो. हे बघा हे हॉलिवूड थीम पार्क असा दिसतं. इकडे तुम्हाला खाली रेस्टॉरंट वगैरे शॉपिंगची दुकानं आहेत. हे बघा इकडं अमेरिकेचा फ्लॅग लावले. इकडे ही अशी घरं आहे. हे लोक इकडे फोटो काढतात. इकडं हॉलिवूडला आल्यावर लाईट कॅमेरा ॲक्शन एक तुम्ही अट्रॅक्शन बघू शकता. पण 20 मिनिटाची टायमिंग आहे. मग इकडं कसली रे गल्ली आहे. बघा इकडं गल्ली आहे तर जरा गल्लीन जाऊन बघू कसं काय आहे नक्की या गल्लीन. जरा असंच जरा आल्या का बरं राऊंड मारू. म्हणजे अजून 2-3 आहे स्पॉट इथं पण बरं इथं गेले असतो पण आता काय. हां गलिंग काय आहे या बघा अशी गली आहे. या गलीन म्हणजे अमेरिकनच्या गाल्या असतात म्हणजे हॉलिवूड तशा गाल्या बनवल्या या बघा ना. इकडं कप्त गल्ली. चला आता मागं जाऊ गल्लीच्या ना. या वायरी या सगळीकडं येईल. या बघा बालू बोलतं तिकडं तर चला. हॉलिवूड ते थीम पार्कला आल्यावर इथं आहे बघा हे पण शो आहेत. असे बरेच शो आहेत. हे बघा हे लहान लहान पोरांचे. तिकडं पण लाईट कॅमेरा ॲक्शन असे म्हणजे लहान लहान पोरांचे बरेच शो आहेत. म्हणजे तुम्ही हे करू शकता. इकडे अशी गाडी लावली तर गाडींपर्यंत पण तुम्ही फोटो विटो काढू शकता. हे बघा स्टार्टिंगला एंट्री आपण इथनं केलती. लोका स्टार्टिंगला आले इकडनं करतात एंट्री पण आपण केलती इकडनं म्हणजे रिवर्स मारलेला सगळा म्हणून आपला लय पटापट झाला. लय बारा वाटतं एवढ्या पटापट झाला. आम्हाला वाटलं का टाईम लागेल पण ऑलमोस्ट आमचा जेवढा कव्हर करता येईल तेवढा केला कव्हर केला आहे. इकडं बघा हे पांडा कसं नाचतात खतरनाक. हे बघा यांचा कसं डान्स चालला आहे. वाघ वाटतं कटाला वाटतं पांड्यान लय पावर आहे. अरे ही कोण आली. बाय तर तुम्ही बघितला युनिव्हर्सल स्टुडिओ कसा आहे. छोट्या पोरांच्या राईड मोठ्या पोरांच्या राईड सगळ्या प्रकारच्या राईड आहेत. तुम्ही सगळ्या प्रकारच्या राईड 5-1 तासात कवर करू शकता. जसं आम्हाला वाटलं का आमच्या राईड कवर नाही काय नाही पण लय 5-5 झाल्या कारण की आम्ही आलतो लेट. लोकांच्या राईड करून झालत्या म्हणून आम्हाला लय टाईम भेटला. लय खतरनाक एवढी खतरनाक लय भारी बारा वाटला. लय भारी होती. पैसा वसूल म्हणजे ठीक आहे मीडियम आहे पण तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. जर इकडे आले आणि युनिव्हर्सल स्टुडिओला व्हिजिट नाही केला तर सिंगापूर म्हणजे ठीकठाक आहे पण जास्त तुम्हाला अट्रॅक्शन नाही जास्त जसे पाहिजे तसे. ठीक आहे चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ बघू काय होतं. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे बघू पुरं काय होतं अजून. ठीक आहे चला आता जातो मस्त हॉस्टेलला.